नमस्कार. आज आपण एका अशा संत व्यक्तिमत्वाचा मागोवा घेणार आहोत जिचं आयुष्य म्हणजे काय म्हणतात, श्रद्धा आणि समर्पणाची एक विलक्षण गाथा आहे. संत जनाबाई. म्हणे एका दासीच्या भूमिकेतून थेट संत पदापर्यंतचा तिचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. आपल्याकडे तिच्या आयुष्यावर आणि कार्यावर आधारित काही माहिती आहे आणि त्यातून नेमकं काय महत्त्वाचं आहे हे समजून घेण्याचा आज आपला प्रयत्न राहील. म्हणजे एका सामान्य सेविकेपासून एका आदरणीय संत कवयित्रीपर्यंत ती कशी पोहोचली, तिचा आणि विठ्ठलाचा संबंध इतका अतूट कसा बनला आणि तिच्या त्या साध्या सोप्या ओव्यांमधून भक्तीचा नेमका कोणता आदर्श तिने उभा केला, यावरच आज आपण बोलणार आहोत. सुरुवातीच्या तिच्या पार्श्वभूमीपासून करूया का? जनाबाईंचा जन्म साधारणपणे 1270चा गंगाखेडला. हो. पण अगदी लहानपणीच ती आईवडिलांविना पंढरपूरला आली आणि संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून राहिली. ही तिच्या आयुष्यातली खूप मोठी घटना, नाही का? निश्चितच. खरं तर याच घटनेने तिच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा दिली. आता संत नामदेवांचं घर म्हणजे काय, ते तर भक्तीचं आणि संतसंगाचं केंद्रच होतं. तर त्या वातावरणात, त्या सहवासात तिच्या मनात जी भक्तीची भावना होती ती अंकुरली, वाढली आणि तिला संतत्वाकडे नेणारा मार्ग मिळाला असं म्हणायला हरकत नाही. नामदेवांसारख्या मोठ्या संताचा सहवास मिळणं हे तिचं भाग्यच म्हणायला हवं. आणि तिची विठ्ठलावरची भक्ती तर कमालीची होती. म्हणजे तिच्यासाठी विठ्ठल फक्त देव नव्हता. नाही, तो तिचा सखा, गुरु, मायबाप सगळं काही होता. अगदी. घरातली रोजची कामं करताना सुद्धा, म्हणजे दळण दळताना, पाणी भरताना, झाडलोट करताना तिचं नामस्मरण अखंड चालू असायचं. तिची एक ओवी आहे बघा, किती सुंदर सांगते. अंथरून पांघरून विठ्ठल नाम, माझ्या मुखे गा सतत राम. बरोबर. म्हणजे तिच्यासाठी काम आणि भक्ती यात काही फरकच नव्हता. हो. आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. तिने अत्यंत सामान्य, म्हणजे अगदी कष्टकरी आयुष्यातच ईश्वर पाहिला, अनुभवला. तिची भक्ती कुठल्या वेगळ्या अशा कर्मकांडात नव्हती अडकलेली. ती तिच्या रोजच्या कामातच मिसळून गेली होती. पाणी भरणं, झाडणं, दळणं ह्या सगळ्या कृती तिच्यासाठी विठ्ठलाची सेवाच होत्या, त्याची पूजा. तिने श्रमालाच ईश्वर भक्तीचं रूप दिलं असं म्हटलं तरी चालेल. बरोबर. तिने सुमारे 300 ते 400 ओव्या रचल्याचं म्हटलं जातं. आणि त्या वाचताना म्हणजे इतक्या वैयक्तिक वाटतात, त्या सहज, सोप्या, पण तरीही खूप गहन. त्यातून तिचं विठ्ठलाशी असलेलं ते जिव्हाळ्याचं नातं ते थेट आपल्यापर्यंत पोहोचतं. अगदी. उदाहरणार्थ ती जेव्हा म्हणते, माझे जिणे विठोबाच्या पायाशी, तोच माझ्यासाठी माया सखा भाईशी, अंगावर काटा येतो. खरे. तिच्या ओव्या म्हणजे फक्त काव्य नाहीयेत, त्या एका साधिकेची आराधना आहेत. तिच्या आत्मिक प्रवासाचं प्रतिबिंबच आहे त्यात. त्यातून एका कष्टकरी स्त्रीचं मन दिसतं, तिचा स्वाभिमान दिसतो आणि विठ्ठलाशी ती किती एकरूप झाली होती ते पण दिसतं. अच्छा. तिचं आत्मज्ञान किती खोल होतं हे तिच्या एका ओवीतून आपल्याला कळू शकतं. आपुलीची आपुला पहावी गती, नाम घेता नामी दिसे सृष्टी. म्हणजे बघा, नामस्मरणातून तिला फक्त स्वतःची नाही तर या पूर्ण सृष्टीचं, त्या परमतत्वाचं आकलन होत होतं. खरे. अर्थात नामदेवांच्या मार्गदर्शनाचा या खोलीवर नक्कीच परिणाम असणार. मग संत नामदेवांचा तिच्या या आध्यात्मिक जडणघडणीत नेमका कसा सहभाग होता, म्हणजे याबद्दल आपल्या स्रोतांमधून काय समजतं? नामदेव तिचे गुरु होतेच. त्यांच्याकडनं तिला भक्ती मार्गाची दिशा मिळाली, ज्ञान मिळालं हे तर आहेच. पण त्याहून महत्वाचं काय तर जनाबाई स्वतःच तिच्या जगण्यातून आणि तिच्या ओव्यांमधून सामान्य लोकांसाठी, विशेषतः स्त्रियांसाठी ती भक्तीची जिवंत प्रतिमा बनली. बरोबर. तिने भक्तीला एका स्त्रीचा, एका दासीचा अनुभव दिला, तिची सोपी भाषा दिली. त्यामुळे देव फक्त देवळात किंवा उच्चभ्रूंच्या चर्चेत नसतो, तर तो आपल्या घरात, आपल्या कामात, आपल्या सुखदुःखात असतो. हा विचार जास्त लोकांपर्यंत पोहोचला. हो. तिने एका अर्थाने भक्तीचं लोकशाहीकरण केलं असं म्हणता येईल. खरंच. संत जनाबाई म्हणजे कष्टातून, समर्पणातून फुललेली भक्ती. तिचा संदेश आजही तितकाच महत्वाचा वाटतो. देव शोधायला कुठे लांब जायची गरज नाहीये. तो आपल्या प्रामाणिक कामात आणि अखंड नामस्मरणात आहे. जसं ती म्हणायची, देव तिच्या ओल्या हातात, झाडून घेतलेल्या अंगणात आणि सतत घेतलेल्या नामात आहे. किती आश्वासक आहे हे. हो. आणि जनाबाईचं जीवन आणि तिची साधना आपल्याला
एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जाते. विचार करा, एका दासीच्या अत्यंत सामान्य सामाजिक भूमिकेत राहून सुद्धा तिने जी विलक्षण आध्यात्मिक उंची गाठली, ते पाहता खरी आध्यात्मिकता नक्की कुठे सापडते. परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी, त्याच्याशी खोलवरचं नातं जोडण्यासाठी सामाजिक स्थान, जात किंवा पद हे खरंच किती महत्वाचं असतं, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?